गव्हाची कुरडई एकदम पांढर शुभ्र होते, खायला पण एकदम भारी लागते बरं का. नक्की करून बघा, मस्त. गव्हाला चांगलं स्वच्छ धुवायचं, 3 दिवस भिजत ठेवायचं. रात्र 3 दिवस, रोज सकाळ संध्याकाळ पाणी बदलायचं, जेणेकरून त्याचा वास यायचा नाही. मस्त 3 दिवस झालेत. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वाटून घ्यायचं. कसं मस्त चिकनिक होते का नाही. गहू मिक्सरमध्ये वाटताना 2 वेळाच फिरवायचं, जास्त फिरवायचं नाही. जास्त फिरवलं तर कुरडया लाल होतील, त्यामुळे 2 वेळाच साधारण फिरवायचं, जास्त फिरवायचं नाही. मिक्सरमध्ये 2 वेळाच फिरवले, कसा चरचरीत दिसतोय की नाही असं फिरवायचं, जास्त फिरवायचं नाही. गव्हाला 3 वेळा धुवून घ्यायचं. 3 वेळा धुतल्यामुळं चिक चांगला निघतो. चांगलं पिळून घ्यायचं आणि 3 पाण्याने धुवून काढायचं. 3 पाण्याने धुतलं ना चांगला चिक निघतो. कमी चिक गव्हाला चिक राहत नाही. चाळणीनं गाळून घ्यायचं. हाताने हलव ना जरा. स्टीलचं एखादं पातेलं घ्यायचं किंवा डब्बा घ्यायचा. त्याच्यामध्ये असं रुमालाने किंवा वडीने असं गाळून घ्यायचं. फडकं पकडा, नाही तर ते विष्टाची लई पातळ वडणी घ्यायची नाही, थोडीशी जाड सरच घ्यायची, जेणेकरून थोडासा लाल कोंडा राहतो तो निघून येतो. त्यामुळं कुरडया लाल होती नाहीत. वाटलेला चिक रात्रभर तसाच ठेवायचा. सकाळचं वरचं पाणी काढून घ्यायचं. ही रात्रीचंच तुरटी टाकून ठेवली थोडीशी. तुम्ही सकाळचं उकळत्या पाण्यात पण तुरटी टाकू शकता, आणि नसलं टाकायचं तर नायवी टाकली तरी चालते. सकाळचं वरचं पाणी काढून घ्यायचं. गव्हाच्या चिकाला चांगलं मिक्स करून घ्यायचं. गोळी ठेवायची नाही. जेवढा चिक आहे तेवढंच पाणी घ्यायचं. आणि चिक पाहू शकता कसा पातळ, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. जेवढा चिक घेतलाय तेवढं पाणी घातलंय. चवीनुसार मीठ घालायचं. पाण्याला उकळी आली का चिकाला वतायला सुरुवात करायची. 3 किलो गहू घेतलं, त्याचा एवढा चिक निघालेला आहे. तसं चिक वतन तसंच हाटीत जायचं. 1 चमचा जिरी घातली. जिरी उकळीमध्ये घातली नाही, चिक टाकल्याच्या नंतर घातली, जेणेकरून कुरडया सफेद व्हावा म्हणून. चिकाला सारखं मिक्स करीत राहायचं, नाही तर खाली लागेल. चिक जास्त घट्ट झाला साईडला थोडंसं गरम पाणी करायचं आणि त्याचं थोडं शितुडं मारायचं, जेणेकरून जास्त घट्ट होणार नाही. पांढरं शुभ्र कुरडई जर करायची असेल तर रात्रीचं जेव्हा आपण गहू दळतो ना त्या चिकामध्ये रात्रीची तुरटी टाकून ठेवायची, जेणेकरून सकाळचं सगळं काळे पाणी निघून जातं आणि कुरडई एकदम पांढरं शुभ्र होते, मस्त सफेद होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. गरम गरम आहे तेच कुरडया काढून घ्यायच्या. चिक घट्ट झाला का दाबायला जरा थोडंसं कडक जातं, त्यामुळं पटापट कुरडया काढून घ्यायच्या. गव्हाची कुरडई एकदम पांढर शुभ्र होते, खायला पण एकदम भारी लागते बरं का. नक्की करून बघा, मस्त. कमी तेलामध्ये मी तळली. तुम्ही जास्त तेल घेतलं ना की टंब फुगणार.
करावं.